चित्रपटाच्या कथेविषयी थोडंसं. हां बोला. चित्रपटाची कथा तुम्हाला म्हणजे सगळ्यांनी मिळून डिस्कस करून ठरवल्यासारखं वाटतंय? नाही, एक कथा काय आहे, एक 3-4 सत्यकथांना जोडून एक कथा रायटरने बनवलेली आहे आणि ते आम्ही लोकांनी सगळं बसून सेटअप केला त्याला पिक्चरमध्ये कन्वर्ट करायला. एक सिरियस टॉपिक आहे या मूवीमध्ये, एक एड सारखा टॉपिक आहे. तर मग हा टॉपिक घेताना तुम्हाला ॲज अ प्रोड्युसर काही रिस्क वाटली नाही? नाही, खरं म्हणजे तर प्रत्येक फिल्म मेकरने असेच विषय घ्यायला पाहिजे की ज्याची समाजाला गरज आहे. समाजाला ज्या विषयाची गरज आहे त्याच्याकरिताच हे चित्रपट निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक प्रोड्युसरनी किंवा डायरेक्टरनी असाच विषय घ्यायला पाहिजे की ज्याची खरोखर समाजाला गरज आहे. अदरवाईज ओनली एंटरटेनमेंट इज नॉट द एव्हरीथिंग. राईट. अँड इट्स ॲब्सोल्युटली सोशल वर्क. मला असं वाटतं की चित्रपटाद्वारे सोशल मेसेज वेगळा तेवढा कन्वे झाला आहे? 100%. कारण काय ते हे फिल्म जेव्हा साऊंड रेकॉर्डिंग चालू होता त्या टायमाला याला बघून 2 लोक जाऊन आपले स्वतःचे एड्स चेक करून आले. त्यानंतरच आम्ही या विषयाला सोशल प्लॅटफॉर्मवर घेऊन जायचा विचार केला. मला किती अपेक्षा चित्रपटाकडून अपेक्षा म्हणजे कमर्शियली अपेक्षा आम्ही बघून हे चित्रपट नाही चालवत. अपेक्षा अशी आहे का कमीत कमी लाखो लोकांनी बघावा आणि त्याच्यातनं एक 100 लोकांचा पण जर जीव वाचला तर ते प्रिव्हेंट झाले तर ते आमचं जे ध्येय आहे ते सक्सेस झाला. टार्गेट ऑडियन्स वगैरे असं काही नाही? स्पेसिफिक टारगेट ऑडियंस नहीं तसे कोई स्पेसिफिक टारगेट ऑडियंस नहीं, ऐसे कोई टारगेट ऑडियंस नहीं है क्योंकि इसको टारगेट तो हर आदमी को देखना चाहिए. 1 आदमी 2 आदमी, गरीब अमीर या छोटा बड़ा, अनपढ़ या पढ़ा लिखा, ऐसा कुछ नहीं. एड्स किसी को भी हो सकता है. रिसर्च में ऐसा है कि ये फिल्म बनने के बाद में हमने रिसर्च किया कि इसको हम सोशल प्लेटफॉर्म पे ले जाएंगे तो सही है या इसको कमर्शियल प्लेटफॉर्म पे ले जाएंगे. मगर बहुत से एंगल से सोचने के बाद में इसको सोशल प्लेटफॉर्म पे ले जाना कर्तव्य समझा है हमारा खुद का. सोशल मेसेज मध्ये कसं आहे का मेन तर हे जो विषय आहे ना एड्स, हे एवढा मोठा विषय आहे का आजपर्यंत ह्याच्यावर जे काम चालू आहे त्याची दिशाभूल झालेली आहे. जसं एक जंगलात आग लागते तर माणूस त्या आतमध्ये जाऊन किती पाणी मारला तरी त्या आगीला विझू शकत नाही. ज्याला एड्स झाला आहे त्याच्या मागे तुम्ही किती लागला तरी एड्स तुम्ही काढू शकत नाही. पण दुसरे जे लोक आहेत त्यांना त्याच्यापेक्षा लांब ठेवू शकतात. तर हे पिक्चरमुळे आम्ही तेच काम करतो. जंगलाचे बाहेरचे जे झाडं आहेत ना ते झाडांना कापायचं काम करतो त्याच्यामुळे आग पसरायला नको. जिकडे आहे तिकडे ते स्टॉप व्हायला पाहिजे. 100% सॅटिस्फाय. नाही, ह्याच्यात पण जे आहे ना ह्याच्यात पण खरं म्हणजे आम्हाला अजून एक कॅरेक्टर होता जो टाकता आला नाही टायमामुळे. कारण मोठी फिल्म झाली तर मग कुठल्याही थिएटरवर त्याला ऑपरेट करायला देत नाही आणि तो विषय आम्ही मग आमच्या सीडीमध्ये आहे ना त्याला कव्हर करतो. तो एक जो राहिलेला विषय आहे तो जेव्हा याची सीडी निघेल त्या टायमाला त्या सीडीमध्ये स्पेशली त्याला कव्हर केला जाईल. हो, ऐशान पुरेचा तर रोल कसा आहे का आज कुठलीही वस्तू आहे, आज डॉक्टर आहे, एक दवा देतो पेशंटला, जर का ती जास्त कडू असेल तर त्याच्यावर शुगर कोटिंग करून देतो. तर आम्ही ऐशान पुरेचं शुगर कोटिंग केलेलं आहे ॲज अ रिलीफ म्हणून आणि लोकांनी थिएटरमध्ये यायला पाहिजे म्हणून ते आयटम सॉन्ग टाकलाय आणि ते खरोखर ते चेक करण्यासाठी. हा एक टॉपिक आहे तो, पण आता एक टॉपिक आहे किती सक्सेसफुल याला भेटतो त्याच्या हिशोबाने मग अनदर टॉपिक पण लावूया. थँक्यू. बरोबर जमलाय का बाबा? फक्त कापून टाका बरोबर.